मला असं वाटतंय की हीच मुलगी त्या सगळ्या मुलींची म्होरकी असणार, बरोबर? बरोबर सर, आम्हालाही तोच संशय आहे. हीच मुलगी वेश बदलून कुठेतरी लपली असणार. लपली असणार? मला वाटत नाही ही मुलगी लपणाऱ्यातली आहे. मला असं वाटतंय की ही मुलगी लवकरात लवकर वेगळा काहीतरी प्लॅन करून विश्वंभर सरांचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार आहे. शक्यता नाकारता येत नाही सर. शक्यता नाही, हेच सत्य आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की ही मुलगी लवकरात लवकर सापडणं जास्त महत्वाचं आहे. कारण ही एकदा सापडली ना तर बाकीच्या सगळ्या जणी आपल्या जाळ्यात आपोआप अडकतील आणि तरच आपल्याला या सगळ्याचा सूत्रधार नक्की कोण आहे आणि हे प्रकरण काय आहे ना ते कळेल. मला एक सांगा, विश्वंभर साहेबांची जी मुलगी आहे तिने लाडक्या बहीण योजनेमधील एक जी गरजू मुलगी आहे तिला घरी बोलवलं होतं, असंच सांगितलं होतं ना तुम्ही? हो सर. मग त्या मुलीला तुम्ही स्वतःहून भेटलात का? चौकशी केली तिची? नाही साहेब, चौकशी झाली नाही. वा, कमाल आहे तुमची. तुम्हाला मेडल नाही बक्षीस दिलं पाहिजे, बक्षीस. तुम्ही ड्युटी करता का टाइमपास करायला येता? का नाही पाहिलं त्या मुलीला? सांगा. अहो, मिनिस्टर साहेबांच्या घरी एक अनोळखी मुलगी राहत होती आणि तुम्हाला साधी चौकशी सुद्धा करावीशी वाटली नाही का? पण सर, ते मिनिस्टर साहेबांचं घर असल्यामुळे. मग मिनिस्टर साहेबांचं घर आहे तर मग काय? गुन्हेगार काय गुन्हा घर बघून करतो का? नाही सर. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? मिनिस्टर साहेबांवर ज्या व्यक्तीने हल्ला केला ती एक मुलगी होती आणि त्याच घरात दुसरी एक अनोळखी मुलगी असताना तुम्हाला तिची साधी शंकाही आली नाही. तुम्हाला पोलीस खात्यात नाही कुठेतरी टेबल पुसायला ठेवलं पाहिजे. जी मुलगी विश्वंभर साहेबांच्या घरी राहत होती ती मुलगी कुठे? माहित नाही सर. आता हेही माहित नाही का तुम्हाला? कमाल झाली तुमची. हे तुमच्यासारखे अधिकारी बेजबाबदारपणे काम करतात ना म्हणून सर्वसामान्य जनता पोलिसांना नावं ठेवते. आणि काही अंशी खरंच येते म्हणा. एखादा सिनियर ऑफिसर येऊन कान खेचत नाही तोपर्यंत काम करायचं नाही अशी शपथ घेतली का तुम्ही? आता माझ्या डोळ्यासमोर राहून माझा पारा अजून वाढवू नका. निघा, आउट. जय हिंद सर. सर, पाणी. राहुल. येस सर. मला असं वाटतं की या मुलीला लवकरात लवकर शोधून काढलंच पाहिजे. कारण ही मुलगी ना शांत बसून राहणाऱ्यातली नाही. ही लवकरच काहीतरी मोठा प्लॅन करत असणार आणि हिचा तो प्लॅन यशस्वी होण्याआधी हिला आणि हिच्या टोळीला बेड्या ठोकाव्याच लागणार. मोक्षा, उद्या आपल्या कार्तिकचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी त्याच्या वाढदिवसाला आपण घरी पूजा ठेवतो. हो बाबा, मला माहिती आहे. कार्तिकने एकदा मला बोलता बोलता सांगितलं होतं. हो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पूजा करायची आहे. अरे, कार्तिकचा वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी सणच असतो. हो, मी सगळी तयारी करते, तुम्ही काळजीच करू नका. हो, काही मदत लागली तर हक्काने सांग. हो, कार्तिक आता यावेळेला पूजेला आपल्या बरोबर प्रत्यक्ष नसला तरी आपण व्हिडिओ कॉल करू, त्याला जॉईन करेल तो आपल्याला. तो नाहीये पण घर सुनसुन वाटत. नका काळजी करू, आम्ही आहोत ना सगळे. आणि त्याचं काम झालं ना की तो लगेच परत येईल. तोपर्यंत आपण आहोतच की सगळे. हो, अगदीच. आणि हो, तुझ्या घरच्यांना पण आमंत्रण दे, म्हणजे आई, मामा, बाकी सगळ्यांना. म्हणजे विश्वंभर पण उद्या इथे येणार आणि ह्याच्यापेक्षा चांगली संधी मला मिळणार नाहीये. काहीही झालं ना तरी ही संधी मी गमावणार नाहीये. त्या विश्वंभरला संपवणार म्हणजे संपवणार.
विश्वंभर, हा कार्तिकचा वाढदिवस ना तुझ्यासाठी मरणाचा दिवस असणार आहे. तुझी ती श्रावणी आणि शुभू तुला काहीच करू नाही शकणार आहेत, लक्षात ठेव. बोला शिंदे. सर 3-4 मुली होत्या, त्यातली जी मेन मुलगी होती ती मणिपुरी लुकची होती. अच्छा, पुढे. सर ते बाकीची मुली होती ना त्यांचा काही पत्ता लागत नाही अजून. अच्छा. अरे जैन सर. जैन. ही जी फाईल आहे ते विश्वंभर सरांनीच पाठवली ना? हो सर. यातले महत्वाचे मुद्दे लिहून घेतले? हो सर. आम्ही काही मुद्दे हायलाइट्स केलेत, सांगू का? सांगा. जेव्हा विश्वंभर सरांवर हल्ला झाला होता तेव्हा अलकनंदा मॅडमचा वाढदिवस होता आणि तेव्हा भरपूर VIP माणसं आली होती. आणि काय झालं शिंदे? काय काय होते तुम्हाला? पाणी पाहिजे. पाणी द्या ना. हळू हळू हळू. शिंदे काय झालं? उचला त्यांना, उचला. राहुल. मॅडम ॲम्ब्युलन्सला बोला पटकन. एक काम करा, आपल्याकडे एवढा वेळ नाहीये, पटकन याला गाडी टाका, आपणच घेऊन जाऊ. या घेऊन या. गाडीत बसवा. हळू. चल सांभाळू. काय झालं काय यांना नक्की? 2 दिवसापूर्वी एका हवालदाराला असंच गरगरलं होतं. तोंडातून फेसे आला होता. बर, म्हणजे खाण्यात काय आलंय का विषबाधा होईल असं? नाही, आम्ही फक्त चहा प्यायला होतो. ठीक आहे, जा घेऊन जा. ओके सर. चला. एकामागून एक पोलीस आजारी पडतात आणि लक्षणं तर विषबाधेची आहेत. हा अपघात नाही, हा घातपात आहे. पण प्रश्न हा आहे की पोलीस स्टेशनमध्ये घुसून पोलिसांच्या जीवाशी खेळणारा हा अदृश्य शत्रू नक्की आहे कोण? हा, ही आयडिया चांगली आहे. श्रावणी, पण काही गडबड तर होणार नाही ना? तू काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. मी आणि शुभू सगळं नीट करू. तू फक्त आमच्या दोघांवर विश्वास ठेव. चालेल. बरं, आता पूजेच्या तयारीला सुरुवात कर. मन तर करायला आत्ता जाऊन हिच्या 2 थोबाडीत लगावून देऊ. मगाशीच हात उचलला असता, पण शुभू समोर होता म्हणून गप्प बसलो. काय करू मी? जेव्हा बघावं तेव्हा श्रावणी माझ्या शुभूच्या मागं मागं करत असत्या. आज तर हिला धडा शिकवायलाच लागल. श्रावणी, जेवणाचं सगळं मी बघते. जेवण कांदा लसूण विरहित असेल. बरं, तुला काही मदत लागली तर सांग मला. मी येऊ का मदतीला तुझ्या? अगं नको, काहीच गरज नाही, मी सांभाळून घेईन सगळं. तू फक्त शिरीष काकांचं काय बंदोबस्त करायचा ते बघ. हो हो, ते तर आम्ही दोघं करूच. बरं ऐक ना, मला जरा लोणचं कुठल्या ब्रँडचं घेऊ कळत नाही, कारण पूजेमध्ये आंब्याचं आणि भाज्यांचं लोणचं लागेल ना. तुला माहिती आहे का कुठला चांगला ब्रँड? मोक्षा, लोणच्याची काळजी करू नकोस, त्याचं मी बघते. म्हणजे सोय झालीच म्हणून समज. ओके, आहे का तुझ्या ओळखीत कोणी करणारं? अगं, शुभूची आई त्या खूप छान लोणचं बनवतात. तू एकदा त्यांच्या हातचं लोणचं खाल्लंस ना की परत दुसऱ्या कोणाकडचं खाणारच नाहीस. अगं काय सांगतेस काय? हो अगं, खरंच. ठीक आहे, तू त्यांनाच ऑर्डर दे. फक्त कांदा लसूण कशातही नसेल एवढंच बघ. हा हो हो, तुला जसं हवंय ना तसंच असेल लोणचं. थँक्यू सो मच. बर, काकूंना मी सांगितलं की त्यांना किती आनंद होईल.